जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. उपस्थितांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अशी मी त्यांना विनंती करतो. कादळ साहेब प्राचार्यांनी अतिशय महत्वाचा दिवस आहे की आपल्या विद्यालयाची फार दिवसापूर्वीची जी अडचण होती की फिल्टरचं पाणी आपल्या विद्यालयाला असावं अशी विद्यार्थ्यांची फार दिवसांची इच्छा होती. तसं विद्यार्थ्यांनी मला एक बोलून पण दाखवलं होतं की शाळेत ज्याप्रमाणे मराठी शाळेमध्ये फिल्टर आहे तसा हा फिल्टर आपल्या भगवान विद्यालयाला सुद्धा मिळावा, परंतु ग्रामपंचायतला ते शक्य झालं नाही. तर आता आपल्या गोकुळाष्टमीची वर्गणी मागायला ज्यावेळेस कमिटी विद्यालयात आली आणि प्राचार्यांची इथं आल्यापासून इच्छा होती की आपल्या शाळेला फिल्टर असावा. हरचंद्राजींनी त्यांना शब्द दिला तुम्ही मला वर्गणी द्या आणि तुम्हाला निश्चितच प्लॅन बसून देऊ. परंतु डॉक्टर साहेबांनी ज्यावेळेस डॉक्टर साहेब आपल्या विद्यालयामध्ये ध्वजारोहणासाठी आले होते त्यांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी लगेच सांगितलं तुम्ही तयारीला लागा, कोटेशन काढा, काय जे लागेल ते रक्कम देण्याची जबाबदारी माझी. मी डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करतो की तुम्ही एका शब्द टाकला आणि तो उचलला. विद्यार्थ्यांचं एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी देशाचे भविष्य आहे आणि तो विद्यार्थी सुदृढ आणि सशक्त बनला पाहिजे. यासाठी त्यांना आरोग्यदायी म्हणून आपल्याला उत्तम आरोग्य पाणी महत्वाचं आहे आणि पाणी शुद्ध पाणी जर मिळालं तर निश्चितच मुलं आजारी पडणार नाही, ती वेळेवर शाळेत येतील याची दखल तुम्ही घेतली आणि विद्यालयाला फिल्टर दिला. पूर्णिमेच्या दिवशी त्यांनी देह ठेवलेला आहे म्हणून हा योग्य मुहूर्त सरांना बघायचं सांगितलं, ठेवायचं सांगितलं. आज संस्थेचे चेअरमन असोत, अध्यक्ष असोत, उपाध्यक्ष असोत ते भाऊ कोर्टाच्या कामामुळे आले नाही, त्यामुळं मी त्यांचं सुद्धा खरोखरच या शाळेसाठी मी योगदान देताना जे कबूल केलं या कार्यक्रमाला त्यांनी येण्याचं कबूल केलं. माझी भगिनी सौ शोभाताई भास्करराव टेरे यांनी सुद्धा त्यावेळेस साफसफाईचं काम जे या इथे केलेलं आहे, दगड उचलण्याचं काम केलेलं आहे. हे सर्व कामातनं शून्यातनं ही बिल्डिंग उभा राहिली. आज हे 1000-1500 मुलं शिकतात. खरोखरच माझ्या वडिलांना या पुण्यकर्माचं श्रेय लाभेल, माझ्या कुटुंबियाला लाभेल. या छोटेखानी उद्घाटन प्रसंगी गावचे बामदारी सरपंच असोत, अशोक भाऊ असोत, आमचे कासम भाऊ असोत, आमचे गाडगे चेअरमन असोत, बारावकर भाऊ असोत, आमचे वडिलांबरोबर ज्यांनी काम केलं, खऱ्या अर्थाने वडील सरपंच त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर गलधर नानांकडे काही दिवस चार्ज होता. गलधर नानांनी आमच्या वडिलांची परंपरा पूर्ण चालवली. त्यांनी सुद्धा गावाच्या विकासामध्ये बरोबर आमच्या वडिलांबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे वर्गमित्र रामनाथजी राजपुरे आम्ही सुद्धा शाळेत सगळे बरोबर होतो. या उद्घाटन प्रसंगी आमचे अशोक भाऊ छाजेड असोत, गाडगे मामा असोत, खळे मामा असोत,